श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर मी पण मजेत. तर बघा, सकाळी सकाळी सर्वांचीच धावपळ असते. सर्व कामे आटपून घेतली आणि सकाळी सकाळी डबा करायचा असतो, स्वयंपाक करायचा असतो. तर मी लागले होते स्वयंपाकाला. तर भाजी करून घेतली होती आणि पोळ्या करत होते. तर लेकरं गावात गेले होते, तर त्यांना दररोज एक चक्कर मारावाच लागतो गावात. तर त्यांनी आणली होती मॅगी. तर ईश्वरीचं सारखं सारखं चाललेलं की मला मॅगी करून दे, मला मॅगी करून दे. तिला म्हटलं थांब बाई, माझा स्वयंपाक होऊ दे, मग तुला देते मॅगी करून. तर समर्थाचं पण चाललेलं की मला माझा डबा भरून दे, मला शाळेत जायचं. आता तुम्हीच सांगा, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे आणि याला शाळेत जायचं आहे. त्याला म्हटलं बाबा, शाळा उघडलं की मग जा शाळेत. तर माझ्या इथं पोळ्या चालू होत्या आणि बघा, मी लोणचं पण करून घेतलेलं. आणि कसं झालं आहे, कसं दिसतंय, छान दिसतंय ना? तर समोर लागला होता होनच्या मागं. तर ते म्हणाले होते, तुला काय काय खायचं आहे ते मला सांग, मी घेऊन येतो, पण मागे काही लागू नको बाबा. मग इथं नैवेद्य भरून घेतला आणि छान असे खारोड्या पण मी भाजून घेतल्या. खूप छान असा आहार होता. आणि खारोड्या भाजून झाल्यानंतर मस्त छान असे ईश्वरी देवांना नैवेद्य दाखवून घेत होती. आणि आम्ही पण गेलो नंतर गाईला नैवेद्य घेऊन. तर समोर बघा कसा गाईला नैवेद्य देतो आहे. आणि 10 वाजले होते सकाळचे आणि भूक पण खूप लागली होती. तर म्हटलं चला आता नैवेद्य दाखवून घेतले म्हटल्यावर आपण पण पोटोबा करून घेऊ. तर जेवणामध्ये असं काही मेनू होता: पोळ्या, वांग बटाट्याची भाजी, मॅगी, खारोडी आणि लोणचं. तर आजचा मेनू कसा वाटला? खारोडी पण होती वाटतं. तर कमेंट करून नक्की सांगा. बाय.